मला आठवतंय आता आम्हाला इथे 1 वर्ष झालेलं आहे मुंबईवरून शिफ्ट होऊन या रूममध्ये. आणि जेव्हा मी मुंबईवरून आले ना इकडे, तर ही रूम आम्ही ब्रोकर थ्रूच बघितली होती. पण ही रूम मला प्रचंड आवडली, कारण की हे ओपन स्पेस, ही इतकी मोठी बाल्कनी, मला खूप आनंद झाला होता. तो लास्ट टाईम ना काय झालं, की आम्ही गुढीपाडव्याच्या आधी 4 ते 5 दिवस या रूममध्ये शिफ्ट झालो. त्यामुळे काय झालं, की आम्ही गुढी काही उभारली नाही. पण मी त्यावेळी डिसाईड केलं होतं, की हां, आपण नेक्स्ट इयर ना जर आपण ह्या रूममध्ये असलो ना, तर आपण नक्की गुढी उभी करायची. सो मला आठवतंय, की मी माहेरी होते ना, तेव्हा मी लास्ट गुढीपाडवा सेलिब्रेट केला होता. म्हणजे लग्नानंतर असं आम्ही दोघांनी गुढीपाडवा असं गुढी उभारलीच नाही. आम्ही सेलिब्रेशन केलंच नाही. सो म्हटलं, की ह्यावर्षी आपण नक्की गुढी उभारायची. आणि जेव्हापासून हे 2026 स्टार्ट झाले, तर खूप सारे वाईट प्रसंग, खूप साऱ्या वाईट आठवणी आहेत, खूप सारे वाईट अनुभव आलेले आहेत मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये. आणि ते सगळे विसरून एक नवीन सुरुवात, एक नवं चैतन्याने आपली सुरुवात करायची. या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण चांगली करायची. आणि आपण माहीतच आहे आपल्याला, की आपण गुढी उभारूनच आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात करतो. तर मी डिसाईड केलंच होतं, की आपण गुढी उभी करायची. सो मी इथे 1 दिवस आधीच, गुढीपाडव्याच्या आधी 1 दिवस आधी इथे गॅलरीची डीप क्लीनिंग करायला घेतली होती. तरी आमच्या गॅलरीमध्ये कसं होतं, तर कबुतरांचा वावर खूप आहे आणि इकडे खूप मोठं असं ओपन स्पेस आहे. म्हणजे वरच्या मजल्याची गॅलरी ही आमच्या म्हणजे वरचा जो मजला आहे, तर त्याची गॅलरी आमच्या साईडला ह्या दिशेला येत नाही, ह्या डिरेक्शनला येत नाही. तर 1 बाय 1 असे म्हणजे अल्टरनेटिव्ह त्यांनी गॅलरी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे धूळ पण खूप साचते आणि उन्हाळ्यात तर खूपच धूळ इथे येत असते. आणि डिसेंबरमध्येच इथे सगळं बिल्डिंग पेंटिंग वगैरे केलेले आहे आणि अजून ते पेंटचे डाग तसेच थोडे राहिलेले आहेत. पण असू दे. आज सकाळी पाणी लवकर आलं होतं. तर जसं पाणी फास्ट होतं ना, तर मी म्हटलं, की चला आपण पहिल्यांदा बाल्कनी क्लीनिंग करायला घेऊयात. तर इकडे पहिला झाडून घेतली बाल्कनी आणि त्याच्यानंतर थोडी वॉशिंग पावडर वगैरे टाकून असं मस्त असं ही धुवून काढली गॅलरी. आणि उद्या गुढीपाडवा आहे, तर मी काय करेन, की अर्धा तास आधी फक्त थोडीशी वरचेवर अशी पुसून घेईन गॅलरी, म्हणजे छान असं सेलिब्रेशन होईल. तर पाडव्याचं काही असं मी व्हिडिओ वगैरे शूट करायचं असं ठरवलं होतं, की मी काय म्हणजे आम्ही सेलिब्रेशन जे केलं ते, पाडवा कसा सेलिब्रेट केला किंवा काय जेवण बनवलं होतं त्याचं मी रेकॉर्डिंग करणार होते. पण मला तितका वेळच नाही भेटला, कारण की सगळं हे गडबडीत झालं होतं. आणि म्हणून मी आता फक्त एक फोटो अटॅच करते, की बघा, की मग आज माझी गॅलरी तर क्लीन झालेली आहे. आणि मी गुढीपाडव्याचा एक फोटो इथे मी अपलोड करते. ॲक्च्युली हे बघा, असं आम्ही गुढी उभारली होती, साधी सिंपल, आणि छान छान फोटोशूट पण केले. माझे व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज एक नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.